दीपाली सय्यद यांनी आपल्या कलेवरती काही गाळबोट लावलं गेलं तिकडे आणि काही गोष्टी तिथून बोलल्या गेल्या, तेव्हा राधा पाटील आम्हाला इमोशनल झालेली दिसली आणि तिच्या कलेबाबतीत असलेली श्रद्धा आम्हाला तिकडे पाहायला दिसली आणि तिने त्याच्यावरती आवाज सुद्धा उचलला. तर ही खरी राधा आम्हाला तिकडे तिच्या कलेसाठीची असलेली दिसलेली आहे. त्याविषयी हा, मला कलेवरती जर कोण बोलणार असेल तर मी कोणाचं ऐकून नाही घेणार आहे, कारण एवढी पण साधी नाहीये मी कलेबद्दल बोलल्यावरती मी ऐकून घेणार. जिथे मला जर टोकतायत, पोक करतायत, माझ्या लावणीबद्दल, माझ्या डान्स बद्दल बोलतायत, तर मग तो कोण पण असू दे, मी नाही ऐकून घेणार. तशी आहे मी. आणि मी तिला दाखवून दिलं की मी माझी लावणी काय आहे आणि मी आता करू शकते की नाही करू शकते. पहिल्या दिवशी तर तिने टीका केल्याच माझ्याबद्दल. जेव्हा मला बिग बॉसने एक चान्स दिला लावणी करायचा, तेव्हा मी तिथे लावणी केली आणि तेव्हा ती स्वतः माझ्याकडे येऊन बोलली. आमचा चौकी वाडा होता ना एक, तिथे येऊन ती स्वतः बोलली की तू खरंच खूप छान डान्स करते, खरंच तुझी अदा खूप सुंदर आहे. मग मी तेव्हा तिला बोलली, हसतच बोलली की डोळ्याने आधी बघायचं मग जज करायचं, आधीच बोलायचं नाही की ही चांगली करत नाही, ही अशी करते तसं करते. त्याच्या दुसऱ्या दिवशी पण ती लावणी गात होती, मी डान्स करत होती, लावणी करत होती, तेव्हा पण ती बोलली खूप सुंदर खूप सुंदर. तेव्हा पण सेम होतं माझं की पहिला बघायचं आणि मग बोलायचं.